नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे कुरकुरीत भेंडीचं ड्राय लोणचं कसं बनवायचं. जर तुमची मुलं भेंडीची भाजी खात नसतील किंवा घरातले कोणी खात नसतील तर त्यांच्यासाठी हे ड्राय लोणचं एकदा बनवून बघा. हे 2 दिवस छान पॅक डब्यामध्ये कुरकुरीत राहतं, वास येत नाही आणि छान टेस्टी पण लागतं. तुम्ही तुमच्या मुलांना हे टिफिनला सुद्धा देऊ शकता, त्यांनाही खूप आवडेल. एकदा करून बघा. चला मग आता साहित्य बघू. भेंडी धुवून पुसून घ्यायची, त्याचे उभे बारीक काप करून घ्यायचे. तिखट पावडर, चाट मसाला, धने पावडर, मीठ घ्या. 2 टेबलस्पून डाळीचं पीठ, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ. डाळीचं पीठ जास्त घ्यायचं, तांदळाचं पीठ त्यापेक्षा कमी. एका बाउलमध्ये भेंडी घ्या, त्यामध्ये डाळीचं पीठ व तांदळाचं पीठ टाकून घ्या. दोन्ही पिठं छान मिक्स करून घ्या आणि प्रत्येक भेंडीच्या पीसला छान लावून घ्या, म्हणजे भेंडीही कुरकुरीत होईल. कढईमध्ये तेल गरम करून घ्या, त्यामध्ये ही भेंडी टाका. छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. कढईमध्ये 1 टीस्पून तेल घ्या, त्यामध्ये मसाले टाका आणि परतून घ्या. नंतर सुकं खोबरे टाकून छान मंद गॅसवर परतून घ्या. मग भेंडी टाका. भेंडी आणि सुकं खोबरं कुरकुरीत होईपर्यंत छान परतून घ्या. मंद गॅस ठेवायचा, म्हणजे कुरकुरीत छान होऊन जातं ते. मग एका बाउलमध्ये छान भेंडी तुमची सर्व करा. मला जर काही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की ट्राय करून बघा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली. तुमच्या रिलेटिव्स, तुमच्या फ्रेंड्सना ही रेसिपी पाठवा. माझ्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.